नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. चिकलठाण हा जिल्हा परिषदेचा गट हा खरं तर विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांचा खास हक्काचा गट म्हणून ओळखला जात होता आणि या गटामध्ये कोणत्याही परिस्थितीत आमदार नारायणआबा पाटील यांचा उमेदवार विजय होणार अशाच पद्धतीचं सर्वांचं भाकीत होतं. त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण असं असताना सुद्धा हा चिकलठाण गट विद्यमान आमदार नारायणआबा पाटील हारलेले आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत हनुमंत पाटील हे विजय झाले. नेमकं घडलंय काय झालंय, कशामुळं यामध्ये पाटील गटाला अपयश आले? आता या मतदारसंघाचा जर अभ्यास आपण केला तर या मतदारसंघ हा असा होता की सर्वांसाठी खुला होता. अनेकांना या मतदारसंघामध्ये उभं राहायची इच्छा होती. म्हणजे जर सुरुवातीला आपण पाहिलं तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप हे पण या निवडणुकीला उभे राहायच्या तयारीत म्हणजे इच्छुक होते. नंतर बागल गटाचे दिग्विजय बागलांचं पण नाव चर्चेमध्ये होतं. नंतर विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज भैया पाटील यांचं पण नाव चर्चेमध्ये होतं. त्याचबरोबर प्राध्यापक संजय चौधरी यांचं नाव चर्चेमध्ये होतं. अशी नंतर त्या ठिकाणी जे काही गलांडे आहेत प्रॉपर त्यांचंही नाव त्या ठिकाणी चर्चेत होतं. अशी अनेक नावं होती. आणि त्याचबरोबर जे प्राचार्य झोळ सर आहेत त्यांचे बंधू नवनाथ झोळ यांचं अशी अनेक नावं या मतदारसंघातून चर्चेत असताना एकदम अचानक संजय मामा शिंदे गटातून वामनराव बदे, तात्यासाहेब मस्कर, केरुजी गव्हाणे हे तिघजण आबांकडे आले. आबांनी त्यांना प्रवेश दिला आणि प्रवेश द्यायच्या वेळेला या दोघांनी म्हणजे गव्हाणे आणि बदे यांनी उमेदवारी मागितल्या आणि विशेषतः कुठल्याही पद्धतीनं काही न बोलता आबांनी या उमेदवाऱ्या दिल्या. आबांनी जी उमेदवारी दिली इथंच पहिला निर्णय चुकला. कारण आबांना जरी वाटलं कार्यकर्ते माझ्या हालत नाही, कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीनं काही बंड करू शकत नाही, हे बंड करू शकत नाही हे तुम्हाला असं वाटतंय. परंतु कार्यकर्ते जेव्हा नाराज होतात तेव्हा कार्यकर्ते जरी तुमच्याबरोबर असले तरी कार्यकर्त्यांचे मतदार मात्र या कार्यकर्त्याबरोबर आपल्याबरोबर राहत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे चिकलठाण मतदारसंघ हा दिसून येतो. कारण वाशिंबेसारखा जो महत्त्वाचं गाव आहे की ज्या गावामध्ये आबांचं खऱ्या अर्थानं पाठबळ आहे, वाशिंबे आहे, उंदरगाव आहे, त्याचबरोबर मांजरगाव आहे, त्याचबरोबर सोगाव, कुगाव, चिकलठाण, उमरड, अंजंडो, पोपळज ही जी गावं आहेत, कोंडेज, सरवडो, ही आबांना मानणारी गावं इतकी प्रचंड गावं असताना 17 गावापैकी जवळपास 14 गावामध्ये आबांचं प्राबल्य असताना या निवडणुकीत मतदान झालंय कसं? या निवडणुकीत 17 गावापैकी फक्त 4 गावामध्ये प्रमोद वामनराव बदे यांना आघाडी मिळालेली आहे. आता या 4 गावामध्ये पण कुठले 2 गाव आहेत पाहतो मी. केडगावमध्ये झालंच मतदान थोडं, त्यामध्ये 59 मताचं लीड आहे. रिटेवाडीमध्ये 67 मताचं लीड आहे. आता फक्त 2 गावामध्ये चांगलं लीड मिळालं, ते म्हणजे उमरडला 1054 मताचं आणि पोपळज म्हणजे 350 मताचं. या उलट प्रशांत हनुमंतराव पाटील यांना 13 गावामध्ये लीड मिळालेलं आहे. आता हे जे लीड आहे त्यांना कुठं मिळाले बघा. वाशिंब्याला पाटील यांना 751, बदे यांना 444, उंदरगावला पाटील यांना 258, प्रमोद बदे यांना 166, रिटेवाडीला प्रशांत पाटील 109 आणि प्रमोद बदे 176. मांजरगाव महत्वाचं लक्षात ठेवा, मांजरगावमध्ये 472 मतदान प्रशांत पाटलांना झाले आणि 179 फक्त प्रमोद बदेंना झालेलं आहे. केडगावांचा बहिष्कार असल्यामुळे तिथं काय 120 वगैरे मतदान झाले, तो भाग सोडून देऊ. सोगाव पश्चिम जो आहे त्या सोगाव पश्चिममध्ये 506 मतं प्रशांत पाटील आणि 250 मतं प्रमोद बदे झाले. सोगाव पूर्वमध्ये 240, 196
आता की कुगाव. आता कुगाव हा तर तसा पूर्वीपासून आबांना मानणार तो गड आहे, गाव आहे, तिथला परिसर आहे. तिथं 465 मतदान प्रशांत पाटलाला मिळाले आणि 394 प्रमोद वदेला मिळाले. आता चिकलठाण पहा, चिकलठाण पण बेरजेचं राजकारण आहे. बेरजेचं राजकारण असताना सुद्धा तिथं 1225 मतं प्रशांत पाटलांनी घेतले चिकलठाणमध्ये आणि प्रमोद वदेला 955 मतं मिळाले. उमरेडमध्ये मात्र या ठिकाणी प्रमोद वदेंनी 587 मतं मिळवली आणि प्रशांत पाटलाला 533 मतं मिळाली. अंजनडोहला 534 मतं प्रशांत पाटील आणि प्रमोद वदेला 425 मतं मिळाली. अंजनडोह हा पूर्णतः आबांचा गड समजला जातो. आता आणखी महत्वाचं म्हणजे झऱ्याला प्रशांत पाटलांनी 1625 मतदान मिळवले आणि प्रमोद वदेंना 501 मतदान मिळाले. कुंभेजला खऱ्या अर्थानं 905 जे मतदान प्रशांत पाटलांनी मिळवलं आणि 617 ही प्रमोद वदेंना मिळालं. पोपळजमध्ये मात्र प्रमोद वदे 706 मतं मिळून आघाडीवरती आणि 356 मतं प्रशांत पाटलांना मिळाली. आता कोंडेजमध्ये सुद्धा 692 मतदान म्हणजे प्रशांत पाटलांनी घेतलं आणि 465 मतदान प्रमोद वदेंना मिळालं. वरकटण्यामध्ये 1031 मतदान प्रशांत पाटलांना मिळालं आणि 662 प्रमोद वदेला. म्हणजे वरकटण्याला जर मस्करदात्या आबांच्या बरोबर आले तर पूर्वीचा गट अधिक मस्करदात्या तिथं बेरजेत पाहिजे होते, पण नाही, ते स्थानिक नागरिकांना ही उमेदवारी रुचलेली नाही. सरवडोह, आता सरवडोहमध्ये तर आजही आबांचं प्राबल्य असताना तिथं मात्र प्रशांत पाटलाला 303 मतं पडली आणि प्रमोद वदेला 250 मतं पडली. म्हणजे एकंदरीत या निवडणुकीमध्ये एक निर्णय चुकला की सगळं गणित चुकतं आणि म्हणून या परिस्थितीमध्ये या चिकलठाणच्या बाबतीत आयात उमेदवारांना जी उमेदवारी दिली म्हणजे आयात आलेले दोन्ही पराभूत झाले. म्हणजे चिकलठाण पंचायत समिती गण हा पण गमावा लागला आणि चिकलठाण जिल्हा परिषद गट हा पण गमावा लागला. सुदैव असे आहे की उमरड गण मात्र एकदा तो 750 मतांनी, तो पण कमी मतांनी, पण तो आबांना मिळालेला आहे. म्हणजे जर यामध्ये अशी स्थिती झाली वामनराव बदेंच्या बाबतीत किंवा प्रमोद बदेंच्या बाबतीत की संजय मामाचा गट तर सोडला, इकडं आले, उमेदवारी घेतली आणि इकडं पराभूत झाले, स्वतः पराभूत झाले, गटाचा पराभव केला, तेलही गेलं आणि दुपट नाही गेलं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता या स्थितीमध्ये भविष्यामध्ये नेमकं राजकारण कसं चालेल, हे सर्व लोक एकत्र येऊन पुन्हा कायम राहतील का पुन्हा सत्ता मिळाल्यामुळे इकडे तिकडे जातील का, अशा अनेक घडामोडी या निमित्तानं झालेल्या आहेत. पण या गटाचा जर विचार केला तर प्रशांत हनुमंत पाटील यांना ही निवडणूक जड जाईल असं सर्वांचं मत असताना ते म्हणजे 2127 मतांनी विजयी झालेले आहेत. ही गोष्ट निश्चितच लक्षणीय अशा प्रकारची गोष्ट आहे आणि पाटील गटाच्या हातातील गट हा मात्र या वेळेला सहज त्यांच्यापासून निसटलेला आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नमस्कार.